आदिशक्त्यै नमः। ओम ऐं ह्रीं क्लीं श्री आदिशक्त्यै नमः। माणसा, आता बरं वाटतंय का? हो, पण मला काय होत होतं हे मला कळत नव्हतं. काही ऐकायला येत होतं का? काही दिसत होतं का? कोणीतरी माझी आठवण काढतंय असं मला वाटत होतं. अंधुक अंधुक दिसत होतं, काहीतरी ऐकू येत होतं. शुभ संकेत आहेत. कशावरून? तुला सत्य समजण्याच्या दृष्टीने घटना घडत आहेत. पण मला ते समजावं असा माझा आग्रह नाही. ते तुझ्या हातात नाही, पण तुला समजावं म्हणून कोणीतरी प्रयत्न करत असेल. माणसा, तू नेवासेला जाण्याची थांबलीस हे योग्य केलंस. तू हा जेजुरी गड सोडून जाऊ नये. बरं झालं तुम्हीच विषय काढलात. लक्ष्मीदेवी माझ्याशी बोलायला आल्या होत्या. त्या माझ्याशी समंजसपणे बोलल्या म्हणून मी थांबते आहे. पण मी थांबावं, मी इथून जाऊ नये म्हणून तुम्ही नाही आलात. मी त्यासाठीच आत्ता इथे आलो आहे. माझा हाच आग्रह आहे की तू माझ्या सोबत राहावं. मी तुमच्या सोबतच राहत होते आणि आहे, पण तुम्ही मला सोडून गेलात आणि यावेळी देखील तुम्ही तिच्याकडे मला न सांगता गेलात. त्याची कारणं मी तुला याआधीही सांगितली आहेत, पण मला ती पटलेली नाहीत. मी काय करावं म्हणजे तू आनंदी राहशील? तुम्ही तिच्याकडे पुन्हा जाणार नाही असे मला वचन द्या, म्हणजे सगळे प्रश्न सुटतील. पण तुझ्याच इच्छेप्रमाणे ती जेजुरी बाहेर गेली आहे ना, आणि तिने मला कोणताही संदेश पाठवला नाही. मी स्वतः तिच्याकडे गेलो. माझी दुसरी पत्नी म्हणून माझी तिच्यासाठी काही कर्तव्य आहेत, आणि त्यातही तिच्या काहीच अपेक्षा नाहीत. तरी पण एक आराध्य म्हणून तिला एका विशिष्ट ध्येयापर्यंत नेणे मला आवश्यक आहे. असं असेल तर मग विषयच संपला. मला यानंतर असा संसार नको आहे. त्यापेक्षा मी एकटी राहीन. ती तुमच्या आणि पर्यायाने माझ्या आयुष्यात आहे म्हणून मीच निघून जाते. यावेळी मला थांबवू नका. अशी टोकाची भूमिका घेऊ नको. बानू आता जेजुरीत नाही, ती तुझ्या संसार देखील नाही. पण ती तुमच्या मनात आहे आणि मला तेही नको आहे. माणसा, तू एक विसरत आहेस की हा खंडोबा केवळ सत्याच्या बाजूने उभा राहतो. तुझ्या बाजूने सत्य आहे आणि म्हणून मी तुला आग्रह करतो आहे. माणसा, सर्वांप्रती माझे एक दायित्व आहे, आणि काहीही झाले
तरी ते मी पार पाडणारच आहे. आजवर तुझा आग्रह मी स्वीकारत आलो, पण त्याचा अर्थ असा नाही की तू माझा क्रोध जागा करावास. माझ्या आत वसलेल्या वैराग्याला पुन्हा एकातात जाण्यासाठी भाग पाडू नये. अन्यथा हा खंडोबा अशा खोल एकांतात जाईल की पुन्हा अखिल ब्रह्मांडात कोणालाही सापडणे अशक्य होईल. कदाचित या संसाराचं हेच भविष्य असेल, पण मी म्हाळसा माझ्या देवांचे कधीही विभाजन होऊ देणार नाही. आणि जर विभाजन होणारच असेल तर मी ते कधीही स्वीकारणार नाही. माझ्या मनात, माझ्या देहात, माझ्या अंतर्मनात, माझ्या आत्म्यात खंडेराय आहेत आणि त्यांची जागा जशी कोणी घेऊ शकत नाही तशी माझ्या पतीच्या मनात, माझ्या आराध्याच्या मनात कोणीही जागा घेणार असेल तर मी ते पाहीन असं कधीही होणार नाही. आजपर्यंत माझ्या क्रोधाच्या ज्वालामुखीवर मी नियंत्रण ठेवलं, नाहीतर ती बानू त्यात भस्मसात झाली असती. आजवर मी तिला क्षमा करत आले, पण यापुढे मी तिला कधीही क्षमा करणार नाही. ओम ऐं ह्रीं क्लीं श्री आदिशक्तये नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं श्री आदिशक्तये नमः. म्हाळसा, म्हाळसा, म्हाळसा. देवा, तुमचा आवाज ऐकून सेवकांनी कल्पना दिली. काय झालं देवा? बोलता बोलता म्हाळसेला भोवळ आली. त्यांना शुद्ध येईल यासाठी काय करायचं? मी आणीन तिला शुद्धीवर, चिंता नसावी. परंतु भांडणाचा आवाज येत होता. त्यांचं काय म्हणणं आहे? तिचं असं म्हणणं आहे की मी बानूला भेटायला जाऊ नये, नाहीतर ती इथून जाईल. पण त्यावर मी तिला सांगितले की ते शक्य नाही आणि वाद झाला. परंतु त्यांना मूर्छा येईल असं काय घडलं? मी बानूला उपासना दिली आहे, आदिशक्तीला प्रसन्न करण्यासाठी. बानूची उपासना सुरू झाली आणि म्हाळसेला मूर्छा आली. परंतु देवा,
हा प्रयोग खूप अवघड आहे. त्यांना स्मरण व्हावं हा त्या मागचा हेतू आहे. मात्र काही अनर्थ घडायला नको. जे घडेल ते शुभच घडेल. म्हाळसा आणि बानू यांच्यामध्ये प्रेमपूर्ण संबंध व्हावे आणि त्यांना सत्य काय ते कळावे, हाच यामागचा हेतू आहे. म्हाळसाला त्वरित जागा करावं असं मला वाटतं. होय. आता कसं वाटतंय तुम्हाला? मला काही झालं नव्हतं. मला केवळ भोवळ आल्यासारखं वाटलं होतं. देवी, आपण विश्रांती घ्यावी. देवा, आपण बाहेर जाऊया. तुम्हाला काही दिसलं किंवा जाणवलं का? मला हिमाच्छादित प्रदेश दिसला आणि अजून खूप काही दिसलं. हा एक अत्यंत दिव्य अनुभव आहे. काही झालं तरीही हा जेजुरी गड सोडून जाऊ नका. जेजुरी सोडून जाण्याची इच्छा माझी देखील नाहीये, पण रागात मला काय होतं मलाही कळत नाही. माझा ऐकाल ना? हो. गणेश, आपण काय करता आहात? तुम्हाला भेटायला आलो. हो, मग काय विचारायचे आहे? मला कळलं आहे तुम्ही कोणाची प्रतीक्षा करतात ते. तुम्हाला तर कळणारच. तुमच्या भक्तांना तुमची प्रतिमा जी ध्यानात राहील त्याचे सौंदर्य त्यांच्यामुळे वाढणार आहे. होय, आपण थांबलात तर आपण एकत्र भेटूया. हो, मी भेटणार आहेच. मी पाहतो ते आले आहेत का. अजून आले नाहीत ते. येतील ते. आपण प्रतीक्षा करूयात. ए गणोबा, गणोबा, अरे गणोबा, अरे गणोबा थांब थांब थांब, व्हायच थांब. अरे काय चाललंय कळणं झालंय बाबा. काय झालं? तुला तुझ्या बायकोनं घरातून हाकलून दिला की काय? काय बोलतोयस तू? बरोबर, सांग काय झालाय? अरे गडावर एक मोठा कुत्रा आलाय. तू बी गणोबा, अरे कुत्राच आहे ना, वाघ तर नाही. अरे तेच म्हणतोय मी. अरे वाघासारखं दिसतोय. कुत्रा हाय आणि वाघासारखा दिसतोय. होय होय, आणि तू गडाच्या दिशेनच येतोय. अरे मग समजे सैनिक काही नुसतं बघत बसले आहेत की काय? अरे बाबा, त्याला अडीवला की तो हत्तीसारखा मोठा होतोय. आता काय खरं नाही बघ. तो होत येण्याच्या आत म्या जातो आत. बघ, तू काय घाबरू नकोस. म्या देवाची सांगायला जातोय. चल, येतो. मी काय गडावर श्वानराज आले आहेत असं कळलं आहे. उत्तम वार्ता आहे. मल्हारी चरित्रात
श्वान राजांचं महत्व त्या निमित्ताने सगळ्यांना कळेल. मला देखील उत्सुकता आहेच की गडावर त्यांचं स्वागत कसं होतं, त्यांना पाहून सगळेजण काय म्हणतात. सगळ्यांना निश्चितच आश्चर्य वाटेल. परंतु श्री खंडेरायांना जे जे प्रिय आहेत त्यात श्वानराज येतात. मणिमल्लांच्या युद्धात देखील ते त्यांच्या बरोबर होते. अनेक दैत्यांना त्यांनी यमसदनी पाठवले आहे. दैत्य त्यांना पाहूनही भयभीत व्हायचे. परंतु श्वानराजांचं असं रूप पाहून गडावर लोकांना भय वाटेल. मला वाटतं श्वानराज सौम्य रूप घेऊन येतील, कारण त्यांना श्री खंडेरायांना भेटायचं आहे. लोकांना भय दाखवण्याचा त्यांचा हेतू नसेल. मला असं वाटतं की ह्या वेळी आख्यानात नारद मुनींनी श्वानराजांबद्दल सांगावं, म्हणजे सगळ्यांनाच त्याचा नेमका अर्थ कळेल. आपण त्यांना तसं सांगूया. आपण येता आहात ना श्वानराजांना भेटायला? नाही, तुम्ही भेटून या. मी भेटेनच त्यांना नंतर. असं का? आपल्यावर श्री म्हाळसा देवींना थांबवण्याचं जे दायित्व होतं ते आपण पार पाडलं आहे. परंतु प्रश्न आता अजून सुटलेला नाही. ह्यावर काहीतरी विचार करावा लागेल. मी एक सांगू का? म्हाळसा जे काही म्हणतायत ते एक पत्नी म्हणून मला योग्यच वाटतं. आता आपल्याला ठाऊक आहे की हे सगळं का घडतं आहे, परंतु त्या त्यांच्या जागी योग्यच आहेत. आणि म्हणूनच मला त्यांना थांबवणं अवघड गेलं. कारण कोणत्या स्त्रीला आपला पती दुसऱ्या स्त्रीकडे गेलेला आवडेल? परंतु श्री म्हाळसा देवींना सत्य समजावं या अनुषंगाने जे जे प्रयत्न झाले आहेत त्या अनुषंगाने त्यांनी हे समजून घ्यावं की बाणाईकडे श्री खंडेरायांनी जाण्यामागे काहीतरी वेगळं प्रयोजन निश्चितच आहे. हे श्री खंडेरायांनीच त्यांना समजावणं योग्य आहे. तुम्ही नका जाऊ त्यांना समजावायला. असं का म्हणता आहात देवी? कारण काहीही झालं तरी तुम्हीच पुढे असता म्हणून. काय हे देवी? तुम्ही येणार आहात का? नाही, या तुम्ही. मी नंतर येईन. येते मी. कधी येणार तुमचे प्रिय अतिथी? गडावर त्यांचे आगमन झाले सुद्धा. मलाही त्यांना भेटायचं आहे. केव्हा कसं सांगावं कळत नाही. का? काय झालं? नाही म्हणजे गोष्ट तशी मोठी नाही, पर सांगावं का नाही? सांगा आता. तेव्हा गडावर एक मोठा कुत्रा आला या. तो कोणाचं बी ऐकत नाही. त्याला आडीवला तर तो वाघासारखा मोठा होतो या. साधा सुद्धा कुत्रा नाही तो. काय करावं काय कळत नाही. गणोबा, ते श्वानराज आहेत. त्यांना सन्मानाने राजवाड्यात घेऊन या. ते तुम्हाला भेटाय आलं? होय. सांगतो जी. प्रचंड मातंड तो खंडधारी उभा जेजुरीला से सौख्यारी करी सूल शोभे तुझी थोर सत्ता नमो भैरवा शंकरा विश्वनाथा नमो चंड मातंड तो खंडधारी उभा जेजुरीला से सौख्यारी करी सूल शोभे तुझी थोर सत्ता नमो भैरवा शंकरा विश्वनाथा